मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो कमेंट बॉक्समध्ये वारंवार विचारला गेलेला आहे, की नवीन प्रश्न नवीन पानावरती लिहायचा का? की नवीन उपप्रश्न नवीन पानावरती लिहायचा? या संदर्भात बोर्डाकडून नेमके काय नियम आहेत? तर यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे एक प्रश्न असतो. समजा उदाहरणार्थ पहिला प्रश्न आहे आणि त्या पहिल्या प्रश्नामधल्या अ मध्ये तुम्हाला 4 प्रश्न आहे आणि ब मध्ये 4 प्रश्न आहे. तर पहिल्यातला अ आणि ब एकाच पानावर आला तरी चालेल. काहीच प्रॉब्लेम नाहीये. परंतु प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे, तो जर तुम्हाला नवीन सुरू करायचा असेल, तर तो दुसरा प्रश्न शक्यतो नवीन पानावरती लिहा. दुसरा प्रश्न नवीन पानावरती लिहायचा. म्हणजे नवीन प्रश्न नवीन पानावरती लिहा. उपप्रश्न नवीन पानावरती लिहू नका. जसं की पहिल्यातला अ एका पानावर लिहिला, अर्धं पान झालं आणि पहिल्यातल्या अ मधले सगळे प्रश्न झाले आणि अर्धं पान उरलंय आणि पहिल्यातला ब तुम्हाला लिहायचा आणि त्याच्यासाठी तुम्ही नवीन पान काढलं, असं करू नका. पहिल्यातल्या ब साठी तेच पान वापरा. म्हणजे पहिल्यातला अ आणि ब कंटिन्यू लिहा. परंतु ज्यावेळेस नवीन प्रश्न येतो प्रश्न क्रमांक दुसरा, तो नवीन पानावरती लिहा. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ, ब, क काय असेल ते लिहून झालं, की प्रश्न क्रमांक तिसरा सुरू करत असताना तो नवीन पानांवरती लिहिणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.